सर्वत्र कोरोनासारख्या महामारीने कहर माजवला असताना आता ही महामारी जुड्यानगरीत पाय पसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे। सोबतच तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। परतवाडा अचलपूर जुड्यानगरीत वेगवेगळ्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वेगवेगळी साखळी तयार होत असून प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी तयार झालेल्या साखळीला तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। अशातच प्रशासनाला काही प्रमाणात जरी यश प्राप्त झाले असले तरी काही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे आता मात्र दिवसेंदिवस या जुड्या शहरात कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत चाललेली दिसून येत आहे। परतवाडा येथील सदर बाजार, सायमा कॉलनी, शिक्षक कॉलनी, नंतर आता सिव्हिल लाईन, गुरुनानक नगर पंचायत समिती सोबतच वीज वितरण कंपनी परिसरात कोरोनाने पाय पसरविलेले दिसून येत आहे। पुन्हा नव्याने एक मोठी साखळी तयार होत आहे की काय याचा धाक सुद्धा परिसरातील नागरिकांमध्ये दिसून येत आहे। असे असले तरी काही नागरिक मात्र निर्भीडपणे नियमांची पायमल्ली करत आहे। आज अचलपूर तालुक्यात 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सक्रिय असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्हची संख्या 44 पर्यंत पोहोचली आहे, तर 17 रुग्ण अद्यापपर्यंत दुरुस्त होऊन घरी परतलेले आहेत। धक्कादायक गोष्ट म्हणजे अचलपूर तालुक्यात आतापर्यंत 3 रुग्णांचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला असून प्रशासनाच्या माध्यमातून आतापर्यंत 2180 स्वतःच्या घरात विलगीकरण करण्यात आले असून त्यातील हाय रिस्कमध्ये 183 तर लो रिस्कमध्ये 639 लोकांचा समावेश आहे। अशातच एकीकडे प्रशासन कोरोनासारख्या महामारीच्या दरम्यान सज्ज असले तरी नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला साथ देणे गरजेचे आहे। तरी आपण त्याला दूर ठेवू शकतो। पुन्हा आपल्याला एक आवाहन करतो की ही परिस्थिती हळूहळू महाराष्ट्राची म्हणा की कमी होत नाही आहे, संक्रमित संख्या वाढत आहे आणि यासाठी जोपर्यंत आपण स्वतः जोपर्यंत लक्ष देणार नाही, केअर घेणार नाही, मास्क लावणार नाही, शारीरिक अंतर ठेवणार नाही, तोपर्यंत याच्यामध्ये काही आपल्याला कोणीही वाचू शकणार नाही। एक अजून लक्षात आलेलं आहे की जेव्हा प्रशासनामध्ये अशी गोष्ट दिसून येते की एखादा संक्रमित बाधित झालेला आहे, त्या ठिकाणी जेव्हा त्याला क्वारंटाईन करण्यासाठी किंवा त्याला उपचारासाठी देताना इतर लोकांना क्वारंटाईन केले जाते, त्या ठिकाणी बॅरिकेड केले जाते आणि त्याचा मागचा उद्देश हाच आहे की या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करता यावं, त्या ठिकाणी होणारे संक्रमित थांबवता यावे आणि तो तिथं कुठेतरी चेन ब्रेक करण्यात यावी, हा त्याचा मागचा उद्देश असतो। पण आपण एवढे त्याच्याही पलीकडे आपण आपली बुद्धी इतकी चालवतो की आपण बॅरिकेड तोडतो, दिलेल्या सूचनेचे पालन करत नाही, पर्यायी रस्ते उपलब्ध असताना त्याचा वापर करत नाही, तो बॅरिकेड तोडून मी कसा आत जाऊ शकतो, गल्ल्यामध्ये कसा शिरू शकतो। पण आपण एक लक्षात ठेवा की हे जे करतो आपण किंवा या गोष्टी जेव्हा तुम्ही करत आहात, हा तुम्ही प्रशासनाला किंवा इतर लोकांना धोका देत नसून तुम्ही स्वतःलाच धोका देत आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। तुम्हाला असं वाटत असेल की मी नजर चुकून किती चांगल्या प्रकारे वाटतो, हुशारकी। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।